श्री विद्यादर्शन बौद्धिशी संचलित अहिंसा सोशल ग्रुपच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 4 वाजता धुळे शहरातील गल्ली नंबर 2 येथील श्रावणी भवन येथे पुरस्कार कार्यक्रम घेण्यात आला। सदर हा पुरस्कार श्री विद्यादर्शन बौद्धिशी संचलित अहिंसा सोशल सर्कल ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आला। तर ज्यात प्रामुख्याने आरोग्य शिरोमणी, आरोग्यरत्न, सेवारत्न, विद्यारत्न पुरस्काराने विविध मान्यवर, शैक्षणिक क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, आरोग्य विभाग, सामाजिक कार्यकर्ते आदींना हा पुरस्कार देण्यात आला। त्यावेळेस महापौर प्रदीप करपे, प्रमोद जैन, डॉक्टर एम.एन. जैन, ॲडव्होकेट महेंद्र कुमार जैन, विजय जैन, भरत जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा कार्यक्रम घेण्यात आला। तर यावेळेस सुरुवातीस कविराज राजेंद्र कुमार जैन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वर्गीय बसंतीलाल जैन व स्वर्गीय इंदुबेन जैन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तदनंतर या ठिकाणी आरोग्य शिरोमणी पुरस्कार म्हणून डॉक्टर श्रीराम भतवाल यांना पुरस्कार देण्यात आला। विद्यारत्न पुरस्कार प्राचार्य बी.बी. महाजन सर, मुख्याध्यापक श्री सुमनलाल जैन यांना देण्यात आला। तर आरोग्यरत्न पुरस्कार हा डॉक्टर जितेंद्र कुमार जैन, डॉक्टर सागर कुमार जैन, डॉक्टर संजय संघवी, डॉक्टर अतुलजी झेंडे, डॉक्टर राजेशजी पाटील, डॉक्टर राजेश ओसवाल, डॉक्टर दीपक पाटील, डॉक्टर रमेश जैन, डॉक्टर पल्लवीजी भतवाल, डॉक्टर दिशा पाटणी, डॉक्टर मनोजभाई जैन आदींना हा पुरस्कार देण्यात आला। तर सेवारत्न पुरस्कार हा विजयजी दुग्गड, चंद्रकांतजी चौधरी, शरदजी चव्हाण, तुषारजी वाणी, सुनील जैन, किशोर शहा, मुस्ताकभाई पिंजारी, कमलचंद जैन, ओसबाई वस्तवाल, श्री जितेंद्र, सौ ममता जैन आदींना हा पुरस्कार देण्यात आला। आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर यावेळेस मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचे आयोजन श्री विद्यादर्शन बौद्धिशी संचलित अहिंसा सोशल सर्कल ग्रुपचे अध्यक्ष कविराज राजेंद्र कुमार बी जैन, उपाध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्र कुमार बी जैन, कार्याध्यक्ष डॉक्टर जितेंद्र कुमार जैन, डॉक्टर श्री सागर कुमार जैन, कार्यसूचक श्री जितेंद्र बी जैन, शैलेंद्र कुमार जैन, दर्शन राजेंद्र कुमार जैन, चिरंजीव पूजन राजेंद्र कुमार जैन, प्रोजेक्ट चेअरमन विजयजी दुग्गड, चंद्रकांतजी चौधरी आदी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुमार जैन यांनी केले। तर यावेळेस बी.बी. महाजन, सुनील जैनचे सहकार्य लाभले। श्रद्धा से दर्शन पूजन महापौर जी यहाँ पधारे, मंच पर चमके हैं प्रमुख सितारे, छोटी सामान्यवर का सम्मान बेला, सम्मान करते कविराज तन मन है खीला, माता पिता का आदर्श है जीवन, प्रभु जी को नमन, श्रद्धा से दर्शन पूजन, ओ प्रभु जी को नमन, श्रद्धा से दर्शन पूजन। प्रभु जी सबको सुख शांति देना, सपने सजाना, चाहत बरसाना, अहिंसा सोशल ग्रुप का यही है सब
एक दूजे के काम है जीवन में आना, माँ के यादों में है नवनयन दो। प्रभु जी को नमन, श्रद्धा से दर्शन पूजन। ओ प्रभु जी को नमन, श्रद्धा से दर्शन पूजन, श्रद्धा से दर्शन पूजन। आदि भी डर कठिनाई में अपनी संभाला है घर, पुत्र पुत्र कामयाब करने की खाई थी कसम, पुत्र कामयाब करने की खाई थी कसम। आपके आदर्श पर चलते हरदम हम, चलते हरदम दादा दादी यादों में आंखें नम। आपके आदर्श पर चलते हरदम हम, चलते हरदम। कबीराज ने निभाया है वचन, उनकी राह पर चारों भाई बहन। कबीराज ने चाहत शोहरत बेशुमार पाई, महेंद्र जी नाम चिंबकीर मेहनती दोनों भाई। बड़े पदों पर पुत्र को देखा, सक्सेसफुल का क्रम अनोखा। ग्रेट जन्मदाता का निभाया धर्म, ग्रेट जन्मदाता का निभाया धर्म। आपके आदर्श पर चलते रहे हरदम हम, रहे हरदम दादा दादी यादों में आंखें नम। आपके आदर्श पर चलते रहे हरदम हम, रहे हरदम। पुत्र जैसे बहुए चारों भाई, घर की शान उन्होंने बढ़ाई। चेहते जमाई मेहनत रंग लाई, पोते पोतियों की बगिया हर्षाई। पर पोता पोती को, पर पोता पोती पोता उनास। आपके पुत्र को चाहता है समाज, सदा एक संग रहेंगे चारों भाई हम, सदा एक संग रहेंगे चारों भाई हम। आपके आदर्श पर चलते रहे हरदम हम, रहे हरदम दादा दादी यादों में आंखें नम। आपके आदर्श पर चलते रहे हरदम हम, रहे हरदम। जय जय। विद्यादर्शन बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून या धुळे शहरातील ज्या डॉक्टर असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, ज्यांनी कोरोनामध्ये सर्व जनतेला अतिशय चांगली सेवा दिली, त्याचप्रमाणे कधीही गोरगरिबांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आरोग्याची सेवा आणि मदत करणारे जे डॉक्टर आणि समाजसेवक, त्यांचं आज मोठ्या प्रमाणात कौतुक करून त्यांना मान सन्मान देण्यात आला, पुरस्कार देण्यात आला। या कार्यक्रमाचे मंचावर उपस्थित असलेले सर्व या शहरातील उच्चभ्रू व्यावसायिक नागरिक, चे प्रमोद शेठ, महेंद्र भाई जैन वकील, त्यानंतर आमचे काका भरत भाऊ, मातोश्री जयश्रीताई, उपस्थित सर्व पुरस्कार आणि सर्व जैन परिवार। सर्वप्रथम मी एक सांगू इच्छितो की आपल्या धुळे शहरातला सर्वात हुशार परिवार असेल तर आमचे जैन, रविराज जैन, राजेंद्र जैन, नरेंद्र जैन, जितेंद्र जैन आणि शैलेंद्र जैन
सर्वांमध्ये ना द्रय म्हणजे सर्वांना असं एकत्र करून घेणारा असा हा परिवार. मी ज्यावेळेस प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी केली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, मी यांच्या घरी गेलो का हे बाहेरच आहे, यायचं नाही तुम्ही. मावशी आमची होती, आई साहेब जिवंत होते त्यावेळेस. ते म्हणे तू चुनके येगा महापौर बनेगा. आणि मला आज ते आठवलं, त्या मातोश्रीने मला मतदान केलं आणि त्यांच्या तोंडातून वाणीतून जो शब्द निघाला तो मी महापौर झालो. आणि महापौर एकदा नाही, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने 2 वेळेस झालो. या महाराष्ट्रातला इतिहास आहे की मी 2 वेळेस महापौर झालो. आणि सर्व माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवक आणि सर्व नेत्यांनी मला मदत केली, आशीर्वाद दिला. राजकारणात चालू असतं, पण हे समाजकार्य करणं आणि हे विधायक कार्य करणं फार महत्त्वाचं असतं. आज या जैन परिवाराच्या माध्यमातून या शहरातील अतिशय तोलामोलाचे जे डॉक्टर आहेत, ज्यांनी मी डोळ्याने स्वतः बघितलं आहे की ह्या डॉक्टरांनी आपला स्वतःचा जीव म्हणजे डोक्यात ठेवून सर्व पेशंट करोनामध्ये यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले. डॉक्टर संघवी असतील, डॉक्टर दीपक पाटील असतील, म्हणजे सर्वच आमचे डॉक्टर जैन असेल, झेंडे डॉक्टर असतील, म्हणजे आता हे सर्व श्रीरामजी बतवाल साहेब, सर्व डॉक्टरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, आमच्या भागात तर 2 डॉक्टर असे की ते पैसेच घेत नाही, कारण गोरगरिबांना इथं ते उपस्थित आहे. आमचे गुरुवर्य डॉक्टर जैन आणि डॉक्टर आर पाटील, हे दोघे डॉक्टर असे की हे कोणाकडे पैसे असेल नसेल इंजेक्शन देऊन टाकतात आणि मग म्हणतात नाही इथं जा, गोळ्या औषध आणून त्यांचे सॅम्पल पण देऊन टाकतात. म्हणजे येणारे लोक तुम्ही इथे बोलवून त्यांचा मान सन्मान केला आणि तुम्ही माझ्या हाताने केला. अजून एक परिवाराबद्दल मला बोलायचं, या सर्व माझ्या हाताने केलं. मला पण माझं मन समाधान झालं, मान झालं. मेडिकल क्षेत्रामध्ये आमचे दुगड चंदू नाना, आमचे शेठ कुठे गेले ते पारस भाऊ किती काय क्या पारस भाऊंना मी किती वर्षापासून ओळखतो. त्या आपले डॉक्टर सैन्यांच्या समोर त्यांचं मेडिकल दुकान, त्यांचे वडील कपाशीचा धंदा करायचा, मी कपाशीच्या धंद्याची पायलटिंग करायचं 40 वर्षासोबत. सर इनको धन्यवाद देना चाहता हूँ कि मुझे आज कविराज जैन सर ने मुझे ज्योतिबा शिवाजी ट्रस्ट मार्फत पुरस्कार निवड की थी 2006 में, कोरोना ज्योति पुरस्कार. वो कोरोना ज्योति पुरस्कार से मैं बहुत आगे बढ़ गया. मैंने बाद में करुणा बहुउद्देश्य संस्था खोली, बाद में करुणा संदेश पेपर निकाला, बाद में करुणा कंसल्टिंग, मेरे दोनों बच्चे इंजीनियर है, मेरे बहू भी इंजीनियर है. ये सब कविराज जैन सर की बहुत बड़ी कृपा मेरे ऊपर है. वैसे ही हमारे प्रभु भाई जैन, सकल जैन समाज, इनकी कृपा मेरे ऊपर है. जब मेरा एक्सीडेंट हुआ था तो आज तक मुझे 10,000 लोग देखने को आए थे और 10,000 लोगों ने मुझे बहुत संभाला. यही मेरे ऊपर बहुत बड़े उपकार है. मैं जैन सर के ऊपर एक 2 ही शब्द बोलना चाहता हूँ, उनके बहुत मेरे ऊपर ऐसा नहीं. तेरे एहसानों का बदला चुकाया जा नहीं सकता, दिया ज्ञान इतना तूने भुलाया जा नहीं सकता. अभी सभी पुरस्कार भाई बहनों को मैं एक ही कहना चाहता हूँ, तो आपको माँ बाप के ऊपर डोला नहीं बोलना चाहता हूँ. हमेशा छूटे रहो माँ बाप के पैर, हमेशा छूटे रहो माँ बाप के पैर, ना रहेगा किसी से वही. हमेशा छूटे रहो माँ बाप के पैर, ना रहेगा किसी से वही. आशीर्वाद का दरिया बने रहेगा, दूर जाएगा दूर संकटों को वही. बस तो सभी आए हुए अतिथि वो सभी सम्माननीय अतिथि को मुझे 2 शब्द बोलने की आज्ञा दी. मैं सभी से क्षमा चाहता हूँ. त्यांचा प्रण फेडण्यासाठी अत्यंत प्रेमळीच्या वातावरणामध्ये सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. पंडित नानाने सर्वत्र सांगितलेलं आहे. आणि 4 भावांच्या बद्दल आम्ही सुद्धा 4 भाऊ आहेत बिजू. आणि या 4 भावांकडे पाहून मला वाटतं आपण कुठंतरी कमी पडतोय. आपण यांच्याबरोबर आपणही पडावं असं मला वाटतं. बरं का माझं सर. आणि डॉक्टर जितेंद्र इथे आले, सर्व डॉक्टर आले, सर्व शैक्षणिक मंडळाचे लोक इथे आले. म्हणजे खरोखर जे प्रेमी आहे आणि ज्यांना पुरस्कार मिळाले सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. समाजामध्ये काम करत असताना समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, कुटुंबाला काहीतरी देणं लागतो. अशा प्रकारचं काम
कविराज महेंद्र जैन सर, जितेंद्र सर्व भाऊ करत आहेत. आणि करत असताना कविराजच्या बरोबर गेल्या काही 15-20 वर्षापासून माझ्यावरती ट्रस्टी आहेत. कधीही काही काम आणलं असं बिजू कविराज फक्त सांगतो, भाऊ तुम्ही आता मी कुठेही डोळे लावून सही करून देतो, असा प्रकारचा आमचा कविराज आहे. आणि महेंद्रभाई गेल्या 25 वर्षापासून त्या माझ्याबरोबर आपल्या समाजाचं काम करत आहेत. आणि आम्ही मागेतून गेलं सुद्धा तिकडे ट्रस्टी किशोरभाई महेंद्रभाई आणि आम्ही काम करत असताना आम्ही जर दोघं दिसलो तो महेंद्रभाई कुठे, महेंद्र मी दिसलो नाही का किशोरभाई कुठे. आता कालच आम्ही मागेला गेलो होतो, तिथे अध्यक्ष आमचे म्हणाले महेंद्रभाई कुठे गेले. म्हटलं व आमच्या जे 70-75 केसेस सोमवारी आहेत, ते जर नाही गेले तर अख्खं कोर्ट धुळ्याचं मागेतून गेले होते. अशा पद्धतीचं काम समाजामध्ये वकिलीचा व्यवसाय करत असताना अत्यंत सचोटीचं काम आणि प्रामाणिकपणे आज एवढ्याशा कमी 25-30 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये आज 10-15 त्यांच्याकडे असिस्टंट काम करत आहेत. अत्यंत खेदाची आणि आनंदाची गोष्ट आहे की खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. आणि अजिबात वेळ नाही तरी सुद्धा धार्मिक कामाचं किंवा मागेतुगीचं कुठलंही काम असेल ते बाजूला सरकून देतात. आणि योगा याकडे आमचा पोरगा संख्येत सुद्धा आता तयार झाला आहे आणि तो मोठा वकील होईल. मी तर म्हणतो वकील साहेब हायकोर्टात पाठवा. आशीर्वाद 100% आमचं सर्वांचं आहे. सगळ्या जैन समाज आपल्याबरोबर आहे. कुणाच्या सर्वांचे आभार मानतो. सर्व इथे आला, खूप कार्यक्रम लांबला त्याबद्दल मी कविराज सरांच्या वतीने माफी मागतो बरं का. नाही मला बोलू द्या. काय सर तुमच्या कविता इतक्या आहेत की त्याच ऐकावं फक्त असं वाटतं. आणि राष्ट्रपती पदक त्यांना जे अवॉर्ड मिळालेलं आहे, कविराज म्हणजे संध्याकाळी सांगितलं की सकाळी कविता माझ्या परिवारामध्ये जेवढे लग्न वाढदिवस झाले त्या सर्वांची कविता कविराजने केली. आणि इतकं कौतुक आहे कविराजचं. सांगितलं फक्त नाव विचारायचं, कविता तयार झाली. असेच त्यांना पुढचं भावी आयुष्य सर्व कुटुंबाला आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. आणि असं एवढंच मी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.